गुड मॉर्निंग एव्हरीवन. वेलकम टू द सक्सेस करिअर अकॅडमी नर्सिंग कोचिंग. नर्सिंग जगतातल्या सर्व अपडेटसाठी सक्सेस करिअर अकॅडमी यूट्यूब चॅनलला फॉलो करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. ओके. तर आज विद्यार्थी मित्रांनो सर्वांसाठी खूप गुड न्यूज घेऊन आलेलो आहे मी. तर डी-एम-ई-आरची एक रिवाइज लिस्ट म्हणू शकतो आपण, सेकंड रिवाइज लिस्ट म्हणू शकतो किंवा थर्ड वेटिंग लिस्ट म्हणू शकतो. या लिस्टमध्ये ह्या पोस्टसाठी बऱ्याच कॅन्डिडेट्सने लढा दिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि खूप प्रयत्नांची पराकाष्ठा करून डी-एम-ई-आर ऑफिसला वारंवार चकरा मारून आणि ह्या सगळ्या फॉलोअप घेऊन, अपडेट्स घेऊन फायनली एक्स सर्व्हिसमॅनच्या पोस्ट ज्या आहेत विद्यार्थी मित्रांनो, त्या 80% एक्स सर्व्हिसमॅनच्या पोस्ट ज्या आहेत, त्या कन्व्हर्ट झालेल्या आहेत विद्यार्थी मित्रांनो. आणि ह्यात जवळपास एक्स सर्व्हिसमॅनच्या 615 पोस्ट होत्या विद्यार्थी मित्रांनो आणि 615 पैकी 80% पोस्ट म्हणजे 492 पोस्ट कन्व्हर्ट झालेल्या आहेत विद्यार्थी मित्रांनो. तर मग आज बघूया आपण कुठली लिस्ट लागलेली आहे. तर आजच्या सेशनला सुरुवात करण्यासाठी एक ब्युटिफुल क्वाइटने आपण सुरुवात करूया. जब आँखों में अरमान लिया, जब आँखों में अरमान लिया, मंजिल को अपना मान लिया, तो मुश्किल क्या और आसान क्या, बस ठान लिया तो ठान लिया. अशाच प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, जर तुमचं सिलेक्शन झालं असेल तर सगळ्यांना काँग्रॅच्युलेशन्स आणि जरी नसेल झालं विद्यार्थी मित्रांनो, तर तुम्ही इथे थांबायचं नाहीये विद्यार्थी मित्रांनो. हताश नाही व्हायचंय, निराश नाही व्हायचंय कारण की एक परीक्षा तुमचं आयुष्य डिसाईड करू शकत नाही मित्रांनो. आणि एका दिवसात नाही पण एक दिवस नक्की सिलेक्शन होईल. त्याच्यासाठी काय पाहिजे विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या स्वप्नामध्ये आग पाहिजे, तुमच्यामध्ये पोटेन्शियल्स पाहिजे. जर प्रिपरेशन स्टार्ट केलं नसेल तर आत्तापासूनच प्रिपरेशन स्टार्ट करा विद्यार्थी मित्रांनो. चला तर बघूयात आज जी फर्स्ट लिस्ट आली आहे विद्यार्थी मित्रांनो. ओके. तर बघूयात आपण. हे पहा ही जी आहे ही लिस्ट आलेली आहे आपल्या सगळ्या टेलिग्राम चॅनल आणि सगळ्या WhatsApp ग्रुपवर तुम्हाला लिंक जी आपली पी-डी-एफ आहे ती मिळून जाईल. हे सर्क्युलर आहे 26 तारखेचं. किती तारखेचं आहे? 26 जुलैचं आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि याच्यात काय सूचना आहे? स्पर्धा परीक्षा 2023च्या अधिपरिचारिका पदासाठी अर्ज सादर केलेल्या पात्र उमेदवारांना कळविण्यात येते की खालील नमूद बाबींच्या अनुषंगाने यादी प्रसिद्ध करण्यात येत आहे. ओके. तर जे सैनिक कल्याण विभाग होतं याच्याकडनं डी-एम-ई-आरने वारंवार पत्रव्यवहार केला आणि त्यांच्याकडनं अपडेट्स घेतले. तर जे एक्स सर्व्हिसमॅनच्या पोस्ट होत्या ह्या नॉर्मल कॅन्डिडेट्सला देण्यासाठी त्यांनी डी-एम-ई-आर काय करत होतं, रिक्वेस्ट करत होतं आणि फायनली सैनिक कल्याण विभाग पुणे यांनी काय दिलेली आहे, परमिशन दिली आहे. तर मागेच आपण बघितलं होतं आणि त्याच्यानंतर 615 80% पोस्ट म्हणजे जवळपास 492 पोस्ट या एक्स सर्व्हिसमॅनच्या काय झाल्या आहेत, वाढल्या आहेत. कुठल्या पोस्ट आहेत? एक्स सर्व्हिसमॅन. ओके. आणि मग वेगवेगळ्या कॅटेगरीज आहेत वेगवेगळ्या, जसं की ओ-बी-सीमध्ये काही एक्स सर्व्हिसमॅनच्या पोस्ट सेग्रीगेट झाल्यात, ओपनमध्ये काही झाल्यात, एन-टीमध्ये काही झाल्या, एस-टीमध्ये काही झाल्यात आणि एस-सीमध्ये झाल्यात. त्यातल्या त्यात समांतर आरक्षण पण आहे विद्यार्थी तर याच्यातनं आपल्याला लिस्टमध्ये नाव चेक करायचंय आणि त्यातल्या त्यातच विद्यार्थी मित्रांनो, या लिस्टमध्ये मला थोडीशी गडबड वाटते विद्यार्थी मित्रांनो. 422 कॅन्डिडेट्सचेच नावं दिसतायत, जे की 492 पाहिजे. म्हणजे जवळपास 70 जे एक्स सर्व्हिसमॅनच्या पोस्ट आहेत, या कमी दिसतायत. अजून मी लिस्टचा प्रॉपर स्टडी नाही केलाय. लवकरच मी कट ऑफचा व्हिडिओ तुमच्यासमोर घेऊन येईल विद्यार्थी मित्रांनो. ओके. तर सर्वांनी सक्सेस करिअर अकॅडमी चॅनलसोबत जोडलेले राहा. तर आपण बघूयात की काय आहे. 80% पद भरण्यास ना हरकत दिलेली आहे. त्याचनंतर सामान्य प्रशासन विभाग 19 डिसेंबर 2018 मध्ये शासन सेवेत सरळ सेवा भरतीसाठी समांतर आरक्षण कार्यान्वित करण्याबाबत पद्धती विहित करण्यात आलेली आहे. सामान्य प्रशासन विभागाच्या परिपत्रक कार्यपद्धतीनुसार माजी सैनिक या समांतर प्रवर्गातील पदे गुणवत्तेनुसार त्या सामाजिक उमेदवारांना वाटप करण्यात येणार आहे. म्हणजे काय? तर ओपनला, ओ-बी-सीला, एस-सी, एस-टी, एन-टी, एस-बी-सी या सर्व प्रवर्गामध्ये या 492 पोस्ट काय होणार आहे विद्यार्थी मित्रांनो, सेग्रीगेट होणार आहेत आणि त्या लिस्टमधनं तुमचं नाव तुम्हाला चेक करायचंय बाळांनो. आणि तुम्हाला एक डाउट असेल की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन विषयी काय आहे? तर डी-एम-ई-आरने बाळांनो ऑलरेडी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हे जास्त पोस्टचं करून ठेवलेलं होतं. त्याच्यामुळे ऑलरेडी बऱ्याच कॅन्डिडेटचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं आहे आणि जर कदाचित काही कॅन्डिडेट्स जर राहिले असतील तर यांचं पुन्हा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होऊन जाईल. आपल्या WhatsApp ग्रुपवर आणि Telegram चॅनलवर तुम्हाला सगळे अपडेट्स मिळतीलच विद्यार्थी मित्रांनो. तर चला बघूयात आपण लिस्ट बघूया. 1 मिनिटं होल्ड करा फक्त. अशा प्रकारे ही लिस्ट आहे बाळांनो.
विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे लिस्ट आहे. इथे नाव आहे कॅन्डिडेटचं. इथे कॅटेगरी आहे. तुम्ही कुठल्या ओपन कॅटेगरीमधनं हा अनिरुद्ध अंबोरे कॅन्डिडेट आहे. त्याचं स्पोर्ट्समधनं आहे का? तो नाही. वुमन रिझर्व्हेशन आहे का? हॉरिझॉन्टल रिझर्व्हेशन आहे का? नाही. तो दिव्यांग आहे का? नाही. टाइप ऑफ दिव्यांग नाहीये. ऑर्फन नाहीये. एक्स सर्व्हिसमॅन नाहीये. प्रोजेक्ट अफेक्टेड नाहीये. अर्थक्वेक अफेक्टेड नाहीये. ग्रॅज्युएट पार्ट टाईम आहे का? नाही. त्याला किती मार्क्स पडले? 200 मार्क्स आणि तो एलिजिबल आहे. आणि तुम्हाला सिलेक्शन तुमचं झालंय का नाही हे कळण्यासाठी काय करावं लागेल विद्यार्थी मित्रांनो? इथे सिलेक्शनमध्ये त्यांनी रिमार्क्स दिलेले ओपन फर्स्ट, ओबीसी फर्स्ट, ओपन अगेन्स्ट एक्स सर्व्हिसमॅन, ओबीसी अगेन्स्ट एक्स सर्व्हिसमॅन, ओपन अगेन्स्ट प्रोजेक्ट अफेक्टेड, ओपन ओपन अगेन्स्ट स्पोर्ट्स कोटा. तर ज्या कोठ्यामधनं जागा फिलअप नाही झाल्या विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे समजा ओपनच्या जर काही जागा असतील आणि त्या एक्स सर्व्हिसमॅनच्या असतील, तर ओपन एक्स सर्व्हिसमॅन असं तुमच्या तिथे रिमार्कमध्ये काय असणार आहे, मेन्शन असणार आहे. ओबीसी अगेन्स्ट एक्स सर्व्हिसमॅन असं असेल. त्यातल्या त्यात अजून काय असेल, ओबीसी अगेन्स्ट पी-ए-पी, प्रोजेक्ट अफेक्टेड. अशा प्रकारे तुम्हाला तुमच्या नावापुढे रिमार्क्स चेक करायचंय. लिस्टमध्ये आम्हाला आत्तापर्यंत थोडीशा काहीतरी तांत्रिक अडचणी वाटत आहेत. पुन्हा एकदा परत एक नवीन लिस्ट येऊ शकते, कारण की बऱ्याच कॅन्डिडेट्सची काय आहेत विद्यार्थी मित्रांनो, नाव नाही आहेत. काय नाहीयेत? नाव नाहीये. आणि ठीक आहे, तुमचं नाव नसेल तर तुम्ही परत एकदा डी ऑफिसला जा. तसं मी पण तुम्हाला मदत करेल. आपण पण डी-एम-ए-आरला मेल करूयात, की सर्व कॅन्डिडेटचे नाव का नाहीयेत आणि बऱ्याच कॅन्डिडेटचे मला कंटिन्यू कॉल्स येतायत, की "सर माझं नाव नाहीये किंवा माझ्यापेक्षा कमी मार्क्सवाले सिलेक्ट झालेत." मग विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला चेक करायचंय, की जे कमी मार्क्सवाले सिलेक्ट झाले ते कुठल्या हॉरिझॉन्टल रिझर्व्हेशनमधनं आहे का? त्यांचं काही वुमन रिझर्व्हेशन आहे का? किंवा ते प्रोजेक्ट अफेक्टेड आहे का? किंवा ते खेळाडू आहेत का? अशा प्रकारे तुम्हाला काय करायचंय, चेक करायचंय विद्यार्थी मित्रांनो, की दिव्यांग आहे का? ऑर्फन आहे का? एक्स सर्व्हिसमॅन मधून आहे का? प्रोजेक्ट अफेक्टेड मधून आहे का? अर्थक्वेक अफेक्टेड मधून आहे का? किंवा ग्रॅज्युएट पार्ट टाईम मधून आहे का? जर नसेल तर या सर्व पोस्ट ऑलरेडी काय झाल्यात बाळांनो, तर त्या कन्व्हर्ट झालेल्या आहे आणि ज्या पोस्ट उरलेल्या होत्या त्या डिव्हिजनच्या त्या प्रवर्गाच्या कॅन्डिडेट्सला काय झाल्यात, अलॉट झाल्यात, ज्या सीट्स भरल्या गेल्या नाहीयेत बाळांनो. तर इथे पुढे जवळपास ही खूप मोठी लिस्ट आहे विद्यार्थी मित्रांनो. जवळपास कितीतरी 380 का काहीतरी पेजेसची लिस्ट आहे विद्यार्थी मित्रांनो. तर ह्या लिस्टमधनं अशाच प्रकारे तुम्हाला काय करायचंय, चेक करायचंय विद्यार्थी मित्रांनो, की तुमचं नाव, तुमचा कोटा मी तुम्हाला 2-4 कॅन्डिडेटचं समजावून सांगतो मी. बाकीचं तुम्ही तुमचं अॅनलाईज करायचंय. काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मला कॉल करू शकता. आता इथे बघा चंदा प्रल्हादराव सूर्यवंशी. चल्ला चंदा प्रल्हादराव सूर्यवंशी ही ई-डब्ल्यू-एस कोट्यामधून आहे. ओके. ई-डब्ल्यू-एस कोट्यामधून. वुमन रिझर्व्हेशन तिचं आहे का? येस आहे. बाकीच्या गोष्टी काय आहेत? ऑर्फनेज नाहीये, एक सर्व्हिसमॅन नाहीये, स्पोर्ट्स कोटा नाहीये आणि तिला किती 168 मार्क्स आहे. ती एलिजिबल आहे आणि तिचं सिलेक्शन झालेलं आहे ओपन वुमन रिझर्व्हेशन 7. त्याच्यावरनं तुम्हाला अॅनलाईज करायचंय. रिमार्कवरनं तुम्हाला अॅनलाईज करायचंय तुमचं सिलेक्शन झालंय का नाही. मग आता बाळांनो तुम्ही विचारणार, "सर ही लिस्ट लागली आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कधी झालं होतं?" तर आपण बघूया, की तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कधी झालं होतं बाळांनो. तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कधी झालं होतं? आणि जर तुम्हाला सेकंड डीव्हीची जर लिस्ट हवी असेल बाळांनो, तर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलवर मी अपलोड करून देईल. आपल्या WhatsApp ग्रुपवर पण काय करून देईल? अपलोड करून देईल विद्यार्थी मित्रांनो. 1 मिनिटं इथे ओपन होत नाहीये. मी इकडून परत एक पी-डी-एफ घेतो. 2 मिनिटं होल्ड करा. कारण की ज्या या पी-डी-एफ मी सेट केल्या त्या खूप खाली आहेत. 423 पेज नंबरवर आहे. आणि तितकं खाली जायला काय होऊन जाईल विद्यार्थी मित्रांनो, खूप लेट होऊन जाईल. त्याच्यामुळे नवीन पी-डी-एफ इम्पोर्ट केली आहे मी. तर तुम्ही सेकंड डिव्हीचं नोटिफिकेशन बघू शकता विद्यार्थी मित्रांनो. कधी आलेलं होतं हे नोटिफिकेशन? हे आलं होतं
22 एप्रिलला 22 एप्रिल 2024ला आलं होतं. वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाच्या अधिपत्याखालील शासकीय वैद्यकीय दंत आयुर्वेद होमिओपॅथी महाविद्यालयातील रुग्णालयातील तसेच मानसिक आरोग्य केंद्र विभागांतर्गत गट क तांत्रिक व अतांत्रिक व परिचर्या संवर्गातील रिक्त पदांसाठी सरळ सेवा स्पर्धा परीक्षा TCS यांनी घेण्यात आलेली होती आणि सदर परीक्षेमध्ये ही जी लिस्ट आहे त्यांच्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची ही सेकंड लिस्ट आहे विद्यार्थी मित्रांनो. याच्यामध्ये आपण बघू शकता अधिचारिका प्रवर्गाचं यांनी कॅटेगरीज दिल्या होत्या अराखीव, ओपन, ओपन प्रोजेक्ट अफेक्टेड, ओके, ओपन अंशकालीन, या सर्व अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, SC, ST, VJ या सगळ्यांचे काय होतं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं. कधी झालं होतं हे 29/4ला झालं होतं यांचं. इथून तर इथपर्यंत पोहोचचं कधी झालं होतं? 30 एप्रिलला झालेलं होतं. तर ह्या लिस्ट तुम्ही एकदा क्रॉस चेक करून घ्या. इथे तुमचं नाव होतं आणि तुम्ही अटेंड नाही केलं, असं काही आहे का विद्यार्थी मित्रांनो? ते तुम्हाला काय करायचंय, एकदा क्रॉस चेक करून घ्यायचंय विद्यार्थी मित्रांनो. इथे वेगवेगळ्या संवर्ग आहे. याच्याशी आपला काही कॉन्टॅक्ट नाहीये. आपल्या पहिल्या 2 लिस्टमध्ये काय झालेलं आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची मी लिस्ट तुम्हाला दाखवली आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि आता बघूया. हे बघा. इथे आहे हे कागदपत्रे पडताळणी वेळापत्रक. अनुसूचित जातीच्या 1 ते 2158 पोस्टसाठी कधी होतं? मंगळवार दिनांक 2nd डिव्हीचं हे. मंगळवार दिनांक 17/10/23 रोजी सकाळी 9 ते 1 वाजेपर्यंत होतं. अनुसूचित जाती महिला 1 ते 1319 पोस्टसाठी मंगळवारी 17/10 होतं. या सगळ्या लिस्ट तुम्हाला मी ग्रुपवर पोस्ट करून देईल विद्यार्थी मित्रांनो. आणि जरी तुमचं लिस्टमध्ये नाव नसेल तर पॅनिक व्हायचं नाहीये. ठीक आहे, आज नाही ना उद्या सिलेक्शन होणार आहे. जर तुमच्या स्वप्नांमध्ये आग असेल विद्यार्थी मित्रांनो आणि तुमच्यामध्ये खरंच तुम्हाला सरकारी कर्मचारी बनायचं असेल, तर ठीक आहे, परत एकदा DMARची नवीन रिक्रुटमेंट येणार आहे विद्यार्थी मित्रांनो. 2023च्या भरतीमधून बिंदू नामावलीचा समावेश नसल्याने ही जी नवीन मेडिकल कॉलेजेससाठी भरती जी आहे, ती आत्ता होत नाहीये. त्याच्यामुळे जी नवीन भरती असणार आहे विद्यार्थी मित्रांनो, ती काय होणार आहे? लवकरच येणार आहे. त्याच्यासाठी तुम्ही आत्तापासून प्रिपरेशन करायचंय. आत्ता तुम्ही हताश होऊन जायचं नाही. ठीक आहे, नाव आलं नाही, काही हरकत नाही. पुढच्यासाठी रिसेट, रिस्टार्ट एंड रिफोकस एव्हरीवन. ओके. चलो थँक यू व्हेरी मच. सगळ्यांनी सगळ्या अपडेटसाठी सक्सेस करियर अकॅडमी चॅनलला फॉलो करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा नर्सिंगमधल्या प्रत्येक त्या बंद्यापर्यंत ज्याचं स्वप्न आहे नर्सिंग ऑफिसर बनण्याचं विद्यार्थी मित्रांनो. आणि जर तुम्हाला तुमच्या आई-वडिलांच्या कष्टाचं चीज करायचं असेल, तुम्हाला काहीतरी करून दाखवायचं असेल विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला तुमच्या आईला म्हणायचं असेल, "ए माँ, तेरे पसीने की हर बूंद को मैं मोती सा चमकाऊंगा. तू देख सपने बड़े पूरे करके मैं दिखलाऊंगा." अशाच प्रकारे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही कष्ट करत राहायचंय, मेहनत करत राहायची आणि जर तुम्हाला सिलेक्शनमध्ये काही अडचण येत असेल, अभ्यासात काही अडचण येत असेल, तर तुम्ही सक्सेस करियर अकॅडमी नर्सिंग कोचिंगला जॉइन करू शकतात विद्यार्थी मित्रांनो. आपले सर्व नंबर्स हे सध्या रनिंग लाईनवर चालतायत आणि त्यातल्या त्यात टेलिग्राम चॅनल आणि WhatsApp ग्रुपची लिंक देखील डिस्क्रिप्शनमध्ये आहे विद्यार्थी मित्रांनो. थँक यू व्हेरी मच.